छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंती उत्सव सोहळ्याचे उद्घाटक आदरणीय देवमाने काका, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले स्नेही मित्र ॲडव्होकेट गणेशजी गुंताळे सर, सोनवणे सर, आमचे मित्र प्रभूजी राठोड, दत्ताभाऊ बोबडे, विशालजी पोटभरे, दयानंद सुडे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, पालक आणि विद्यार्थी बालमित्र हो, सर्वप्रथम आपणास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो। जयंती आणि पुण्यतिथी ही थोर महात्म्यांची साजरी केली जाते। जयंती आणि पुण्यतिथी ही थोर महात्म्यांची सामूहिकरित्या साजरी केली जाते। आपण हे बघा, आपल्या घरामध्ये पंजोबा झाले असतील, आजोबा वडील, आपण पंजोबाची जयंती अशा पद्धतीने साजरी करतो का? कारण पंजोबाने, आपल्या आजोबाने फक्त त्यांच्या कुटुंबापुरतं जीवन जगलेले होते। मी, माझी बायको, माझी मुलं, माझा संसार, आपल्या कुटुंबापुरतं जीवन जगल्यामुळं त्यांची जयंती, त्यांची पुण्यतिथी जी काय असेल ते फक्त कुटुंबामध्ये साजरी केली जाते। आणि ज्या महापुरुषांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी जे काम केलेलं आहे, त्या कामाची पोचपावती म्हणजे त्यांची जी साजरी केलेली सामूहिक जयंती आणि पुण्यतिथी हे आहे। मग जयंती आणि पुण्यतिथी आपण काय साजरा करतो? आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यामागचा उद्देश काय आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रसंगामधील जे काही घटना आहेत, जे काही प्रसंग आहेत, त्या प्रसंगाकडे पाहून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, त्यातून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे। परंतु आजच्या या धावपळीच्या काळामध्ये ज्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याचं जे काही आधुनिकीकरण झालेलं आहे, त्याचं कुठेतरी खंत वाटत आहे। फक्त गाड्याला झेंडा अडकवला, फोटो काढल्या किंवा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या म्हणून शिवजयंती साजरी केली असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही। आज नवीन एक ट्रेंड आलेला आहे, शिवजयंती घराघरात, शिवजयंती मनामनात। चांगली गोष्ट आहे, शिवजयंती घराघरात साजरी करा, मनामनात साजरी करा, पण मी यापुढे जाऊन असं म्हणेन की शिव विचार घराघरामध्ये झाले पाहिजे, शिव विचार हे मनामनामध्ये झाले पाहिजे। आणि जोपर्यंत हे शिव विचार आपल्या घरामध्ये येणार नाही, मनामध्ये येणार नाही, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्याचं सार्थक आपल्याला लाभणार नाही। शिवजयंती निमित्तानं त्यांच्या आपण प्रतिमेचं पूजन करतो, परंतु मी म्हणेन त्या दिवशी शिवाजी महाराजांच्या जीवन प्रसंगावर, जीवनावर आधारित एखादं तरी पुस्तक आपण वाचलं पाहिजे। त्यांच्या विचारानुसार त्यांचे जे विचार आहेत ते विचार आपण आचरणात आणले पाहिजेत, तर खऱ्या अर्थानं आपण ते जयंती साजरी केल्याचं सार्थक होणार आहे। या ठिकाणी मी आपला सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही। गेली 22 वर्ष झालं मी शिक्षकी पेशामध्येच आहे। शिक्षकी पेशामध्ये असताना गेल्या 22 वर्षामध्ये बोलू नका, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही प्रसंग आहेत, आणि त्या प्रसंगावर जे पालक, जे विद्यार्थी मात करतात तेच यशस्वी होतात। म्हणून पालकांना माझी एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही जसं वागता तसंच मुलंही वागतात। आजही बघा तुम्ही, आपण घरात गेलं आपल्या हातात मोबाईल असतो, झोपताना मोबाईल असतो। आता त्यापेक्षा जरी पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर आता सकाळचा विधी उरकण्यासाठी जे काही टॉयलेट मध्ये जातात तिथेही मोबाईल चाललाय आता। म्हणजे विचार करा, म्हणजे
आपला मोबाईलचा वापर अति झालेला आहे, तेच पाहून मुलं करायला लागले. तुम्ही तेच संध्याकाळी सकाळी पुस्तकांचं वाचन करा मुलांसोबत. वाचता येत असेल वाचन करा, वाचता येत नसेल तर वाचन करायला नाटक तर करा. जर तुम्ही वाचन करायला तर तुमच्या शेजारी तुमची मुलं जी आहेत ते बसून नक्कीच वाचतील. तुम्ही मोबाईल पाहताय त्यांनाही वाटते मोबाईल बघणं काय गैर वाटत. पालक व्यसन करत असेल मुलांनाही वाटतं व्यसन केलेलं काही वाईट नाही. एखाद्याचा जर वडील घरामध्ये जर दारू पिऊन येत असतील तर त्या मुलाला कधी वाटेल का दारू वाईट आहे? कारण आई वडील हे मुलांचे पहिले आदर्श असतात आणि ते आपल्या आई वडिलांकडे बघून पुढे जाणारे असतात. त्यामुळं आता या ठिकाणी उपस्थित सर्व पालक हे तरुण आहेत. आपल्या मुलांच्या समोर कधीतरी फ्रँकली आपण आपल्या आईला मिठी मारून बघा, आपल्या वडिलांना मिठी मारून बघा. आपण मिठी मारल्याच्या नंतर वडिलांचा जो आनंद आहे तो गगनात मावत नाही. आणि आपण आपल्या आई वडिलांसोबत ज्या पद्धतीने वागतो तीच शिकवण मुलांकडे येत आणि मुलं सुद्धा आपल्यासोबत त्याच पद्धतीने वागतात. म्हणून आपलं वागणं हे आदर्श असलं पाहिजे. आता या ठिकाणी उपस्थित असलेल्या पालकांना माझा एक प्रश्न आहे. सकाळी आणि संध्याकाळी कोण कोण आपल्या मुलांसोबत मुलींसोबत जेवण करतं? त्यांनी हातोरी करा. सोबत जेवण करतात मोजके 4-5 हात आहेत. पालकांमधून मोजके 4-5 जणांचे हात वर आहेत. हे का बघा, घरातील सर्व माणसे एकत्र बसून जेवली जायची. परंतु आता कोण 7ला जेवाले, कोण 8ला जेवाले, कोण वाट बघत बघत 10 वाजले तर एखादा येणारा 11 वाजता स्वतःच दार उडाले, स्वतःच हाताने घेऊन जेवायला लागले. मग मला सांगा, मग त्या कुटुंबामध्ये जिव्हाळा येईल का? त्या कुटुंबामध्ये मुलांवर संस्कार होतील का? म्हणून संस्कारक्षम पिढी घडवायची असेल तर तुम्ही आई वडील होण्यापेक्षा त्या लेकरांचे माय बाप व्हा. मी काय म्हणतोय, आई वडील होण्यापेक्षा माय बाप व्हा. कारण माय बाप हे आपल्या मुलांवर जे काही संस्कार करणारे असतात हे चिरकाल टिकणारे असतात. म्हणून विद्यार्थी दशेमध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीची त्यांना पूर्तता करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण करत असलेल्या कष्टाची जाणीव लेकरांना करून द्या. की माझी आई शेतात कामाला जाते, माझे वडील ऑटो चालवतात. कारण माझं गाव हे हरंगुळच आहे. या ठिकाणी तुम्ही माझ्याच गावचे सर्व पालक वर्ग आहात. त्यामुळं आपल्या सर्वांची परिस्थिती मी जाणून आहे. मग आपण दररोज कामाला जातो, मग त्या कष्टाची माहिती किंवा कष्ट काय असतात हे मुलांना कळू द्या. आज काय होत आहे, आपण इतरांचं बघून मुलगा जो काही मागल तो पटकन आपण देत आहे. त्यामुळं मुलांचे जे अति लाड आहेत ते अति लाडामुळं मुलं वाया जात आहेत. म्हणून पालक या नात्यानं मुलांना त्या ठिकाणी कष्टाची जाणीव करून द्या. या ठिकाणी मला 2 गोष्टीचं समाधान वाटलं देवमाने सर, की गेल्या 2-3 वर्षापासून घेतलेली जागा या ठिकाणी छाती एवढं गवत होतं, सगळा कचरा होता. परंतु गेल्या 7-8 महिन्यामध्ये 6-7 महिन्यामध्ये सुंदर रूप देवमाने सरांनी या आपल्या जागेचं केले, त्याचंही समाधान वाटलं. आणि सर्वात समाधान मला जास्त वाटलं की देवमाने सरांनी व्यासपीठावर त्यांच्या वडिलांना बसवलेलं. हा माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा आनंदाचा ही वेळ आहे. आणि त्यानंतर शिक्षक कसा असावा हे देवमाने सरांकडून शिकावं लागलं. कारण देवमाने सरांनी सर्व विद्यार्थ्यांची भाषणं अगोदर घेतली आणि प्रमुख पाहुण्यांना अडकावून ठेवलं. प्रमुख पाहुण्यांचं जर भाषण अगोदर झाली असतील तर कदाचित हा सर्व जो वर्ग आहे तो विद्यार्थ्यांच्या भाषणाला कदाचित थांबला नसता. त्यामुळं विद्यार्थी हा केंद्रित शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांची भाषण सुरुवातीला घेतलात त्याबद्दल मी माझं तुमचं मनापासून असं कौतुक करतो. परत एक वेळेस मी आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद.